हे हा आपल्याला कळती तर नाही ना देणार? म्हणजे त्याला अगोदरच टीप लागली असेल तर की त्याच्याबरोबर काहीतरी घडणार आहे म्हणून? नाही नाही, हे शक्य नाही. आपला प्लॅन फ्लॉप होऊच शकत नाही. हे यार, वॉच ठेवून ठेवून माझा डोळा दुखा लागला. आता जरा डोळ्याला आराम देतो. आदित्य, तुला बाहेर यावंच लागेल. आदित्यला फोटोज पोचलेत पण त्याने अजून बघितलेच नाही. शिट यार, हा मुलगा ना एकही काम वेळेवर करत नाही. आदित्य प्लीज बघ, हे खूप इम्पॉर्टंट आहे. प्लीज बघ यार फोटोज. अहो सर, म्हणजे माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा, पण असं कामावरून काढून टाकू नका. हा, अजिबात नाही. मी फक्त तुम्हाला जाणीव करून दिली की काय होऊ शकतं. हो सर. त्यामुळे यापुढे ऑफिसमध्ये वागताना बोलताना जरा विचार करून वागत बोलत. सॉरी सर. गुड. निघात. पिंकरे. हा सर. मी काय सांगितलं लक्षात आहे ना? काय सर? माणसामध्ये 2 प्रकारच्या क्वालिटीज असतात. हा हा सर, एक प्रगती करणारे आणि एक अधोगती करणारे. आपल्याला काय करायचंय? आपल्याला प्रगती. करेक्ट आहे. त्यामुळे पुढच्या 10 वर्षात तुम्हाला काय क्वालिटी घेऊन काम करायचं हे तुम्हीच ठरवा. हो सर. या मग. ओके, थँक्यू. युजलेस. आदित्य बाहेर का येत नाहीये केबिन मधून? केंकरे, आता तुम्ही हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं. चांगली शाळा घेतलेली दिसते केंकरेंच्या आदित्याने. तो स्वतः का बाहेर येत नाही अजून? आय नो. खरं तर बाहेर यायची वेळ कधीच निघून गेली त्याची. तेव्हा मला तर वाटतंय तो काही आज बाहेर येणारच नाही केबिन मधून. नाही वहिनी, त्याला बाहेर यावंच लागेल. कसं? आय डोंट नो, माझं डोकं नाही चालत आहे. आयडिया, आयडिया. अरे काय गचकन गेलो असतो ना मी. अरे आयडिया कसली भारी आहे. वा वा, कमाल कमाल. अरे काय, कसली आयडिया? हे बघा, आपण एक काम करू, आदित्यला फोन करू आणि त्याला इकडे बोलवून घेऊ. काय, कशी वाटली आयडिया? हा सर, कुठे होतात आपण? अख्ख्या पृथ्वीवर लोक शोधतायत आपल्याला. नाही, मला माहिती आहे हो, मी लहानपणापासूनच हुशार आहे. ए, मला ना याची आयडिया फार आवडली. म्हणजे काय करायचं, आपण आदित्यला फोन करायचा, त्याला इथे बोलवायचं, मग तो असा चालत येईल. हा, स्वतः पाकिट काढून वैतीच्या हातात देईल आणि मग म्हणेल मला, अरे बाबा आता तुझी एंट्री आहे ना. हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. कोणी दिली आयडिया? मारा त्याला. कसली पण आयडिया देतो सोमन यार तू. सोमन, आदित्य तुला ऑफिसच्या बाहेर यावंच लागेल. मॅडम, आय एम सॉरी, मगाशी माझं लक्ष नाही गेलं तुमच्याकडे. मॅडम, तुम्ही स्वतःच्या कंपनीतच नोकरी करताय. मॅडम, खूप मोठं मन आहे तुमचं. देव साहेबांच्या पत्नी शोभता तुम्ही. पिंकरे. हा सर. हो, मी फक्त तुम्हाला हाक मारली. यात इतकं दचकण्यासारखं काय? सॉरी सर. चला. अहो प्लीज सर, मला कामावरून काढून टाकू नका. यापुढे मी सगळं ऐकेल तुमचं. पिंकरे, मी फक्त वॉकला चला असं म्हटलं तुम्हाला. सर, मी आणि तुमच्या बरोबर काही प्रॉब्लेम आहे? नाही, पण सर हे असं अचानक येत आहे की नाही? हा सर, चला ना, चला. आज केंकरेचा दिवस वाटतं.
जातो. हा. राजेशला फोन करून सांगा आदित्य निघालाय, पण त्याच्यासोबत केंकरे सुद्धा आहेत. हो लगेच सांगते. हॅलो मीराताई, कधी येणार आहे तो आदित्य? त्याची वाट पाहून पाहून वैतागलो आम्ही आता इथे. हो हो, मी त्यासाठीच फोन केलाय, सांगायला की आदित्य निघालाय आता ऑफिसमधून. निघालाय ना? आम्ही तयार आहोत. हे तयार आहात ना? हा. एक मिनिट थांब जरा. एक छोटासा प्रॉब्लेम आहे. आता काय? आदित्य सोबत केंकरे सुद्धा निघाले आहेत. कोण? अरे आमच्या ऑफिसमध्ये काम करतात ते. आदित्य त्यांना सुद्धा घेऊन निघाल्या सोबत. ही कोण आहे नवीन एंट्री? हेच तर कळत नाही ना. तर काय कॅन्सल करूया का प्लॅन? नाही म्हणजे उगाच रिस्क नको ना, म्हणून विचारते मी. प्लीज तू तरी फोन उचल. The number you are trying to call is currently busy. Please try again later. नाही, तिसरी घंटा झालीये. आता प्रयोग होणारच. लाईट्सचं रिडिझायनिंग कसं करायचं मी बघतो. काय? काही नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी सगळं करतो बरोबर. नक्की? हो नक्की. ठेवते मी फोन. बाय. ए चला रेडी राहा, तिसरी घंटा झालीये. ओके? यस. हॅलो हॅलो ताई मी मधुरा बोलते. मधुरा, तुला काय झालं? इतकी काय इमर्जन्सी की तू इथे ऑफिसच्या नंबरवर कॉल केलास? अगं माझ्याकडे ऑप्शन नव्हता, मला करावा लागला. जर मी आता फोन नसता केला ना तर तू हा फोन कधी उचलूच शकली नसती. म्हणजे? नाही म्हणजे आपण अडकलोय. आता उत्तराने ते फोटोज आदित्यला पाठवलेत. ते फोटोज आदित्यच्या फोन मध्ये. तो आदित्यने ते बघण्याच्या आत ते डिलीट करणं खूप गरजेचं आहे ताई. मला काहीच सुचत नाहीये. मधुरा एक मिनिट जरा शांत हो. तू टेन्शन घेऊ नकोस आणि बघ पॅनिक होऊ नकोस. आपल्याला शांत डोक्याने काहीतरी विचार केला पाहिजे. हो पण प्लीज लवकरात लवकर काहीतरी करणं गरजेचं आहे ताई. हे बघ आदित्यने ते फोटोज बघितले ना तर सगळं संपेल ताई. हो मी बघते काय करायचं ते. हा प्लीज लवकर बघ काहीतरी. हो बाय. मला काहीच कळत नाही वासुभाऊजी, काय करायचं. एक प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तर आता हा दुसरा प्रॉब्लेम. काय झालंय नेमकं बहिणी? वासुभाऊजी काय करायचं खरंच कळत नाही. नाही काही झालं तरी आदित्यच्या फोन मधनं हे फोटोज डिलीट व्हायला हवे. वहिनी तुम्ही राजेशला फोन करा परत आणि त्याला सांगाय सगळं. राजेश तरी काय करणार? तो करेल, काहीतरी करेल, पण तुम्ही त्याला फोन करा. बरं मी बघते. केंकरे, तुम्ही सुद्धा दुपारचा असा वॉक घेत जा. मेंटल हेल्थ साठी चांगलं असतं.
पुन्हा लावून बघते. फोन कट करतोय हा. परत परत ट्राय करा त्याला. हॅलो. राजेश एक मिनिट प्लीज प्लीज ऐकून घे. खूप वाईट बातमी आहे. आता काय झालं? मीराताई, तुम्ही ना नाटक सुरू होण्याआधीच डीबार करायला निघालात. एक मिनिट राजेश प्लीज. आता काही कोड्यात बोलू नकोस. मी काय बोलते ते ऐकून घे आधी. हा बोला. हो बोला काहीतरी. रागावलात की काय माझ्यावर? नाही हो सर, काही काय म्हणता. कसं नाही केंकरे, म्हणजे तुम्हाला मी मगाशी ओरडलो, पण काय की पुढे जाऊन काही गोंधळ होऊ नये म्हणून ओरडलो, बाकी काही नाही. काय करायचं? शो मस्ट गो ऑन. मी करतो काहीतरी. बरं. हा बोल. हा वैती होल्ड कर. असं म्हणून होल्ड करा. हॅलो. हा तात्या, एक मिनिट. हा आपण सगळे कॉन्फरन्सवर आहोत. आता मी काय सांगतोय ते महत्वाचं आहे. प्लान में थोड़ा चेंज रहने का. हाँ बाबा ऍडिशन घ्यावी लागेल. हा मला असं स्वस्त बसून चालणार नाही. काहीतरी करायला सांग. काय करू मी? हॅलो, कामत फोन. आदित्य सर आहेत का तिकडे? नाही, ते आत्ताच बाहेर गेलेत. बाहेर गेले? कुठे गेलेत? ते काय माहीत नाही. अच्छा, मग कधी येतील परत? नाही मॅम, मला यातलं काहीच सांगता येणार नाही. कोणासोबत गेलेत का? म्हणजे चालत गेलेत की कार घेऊन गेलेत? नाही, काही कल्पना नाही मॅम. तुम्हाला काहीच कसं माहिती नाही? हा, तुमचे सर कुठे गेलेत काहीच माहिती नाही तुम्हाला? काय कामं करता तुम्ही लोक? सॉरी मॅम, पण तुम्ही कोण बोलताय? त्याच्याशी तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला जेवढं विचारते ना तेवढं सांगा. मला माहित नाही मॅम. आदित्य सर कुठे जातात, कधी येतात? तुम्हा लोकांचा ना काहीही उपयोग नाही. भाऊजी काय होणार आहे काय माहित. तुम्ही नका टेन्शन घेऊ बहिणी. काहीतरी मार्ग निघेल. पण कधी? आदित्यने ते फोटो बघितले ना तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. मला हे कळत नाहीये की यातून उत्तराला काय मिळणार आहे. म्हणजे तुमचे फोटो आदित्यला पाठवून तिचा काय फायदा आहे? असं भाऊजी त्यांचा खूप मोठा फायदा आहे. उत्तराताईंना प्रॉपर्टी हवी आहे. हो, मला त्या घराबाहेर काढण्यामागे त्यांचाच तर हातभार होता. ही कंपनी, ही प्रॉपर्टी, हे सगळे आदित्यच्या नावावर करण्यासाठी त्यांनीच मदत केली. पण मला तरी अजून तिचा कुठलाच असा फायदा झालेला दिसत नाही. ते तर आहेच. हे त्यांना समजतच नाही. हे सगळं झाल्यानंतर आदित्य त्यांच्या नावावर काही प्रॉपर्टी करणार होता. तसं काही घडलंच नाही. कारण आदित्यला श्रीमंतीचा मात चढला ना. तो आता उत्तराताईंना अगदी नोकरासारखा वागवता. इन दॅट केस उत्तराने मदत केली पाहिजे मधुराची. तिला साथ दिली पाहिजे. तेच तर कळत नाहीये त्यांना. त्यांना असं वाटतंय की मधुराला खोटं ठरवलं, तिला एकटं पाडलं की आदित्यचा विश्वास संपादन करता येईल आणि मग आदित्य खुश होईल आणि त्यांना प्रॉपर्टी पेपर्सवर सही देईल. पण असं काहीही होणार नाही. आदित्य कधीच त्यांना प्रॉपर्टी देणार नाही. आणि यातलं आपण त्यांना काही सांगून त्यांना काही कळणारच नाही. त्या काही ऐकणारच नाही. आपली प्रॉपर्टीसाठी कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो. यू राईट. एकीकडे उत्तर आणि दुसरीकडे हा आदित्य. एक पाऊल पुढे टाकलं ना की नवीन काहीतरी संकट येतं. आता हे
फोटोज बघितल्यानंतर हा काय करेल ना याचा अंदाज नाही. तो काहीही करू शकतो वासू भाऊजी. हे फोटोज जर त्याला मिळाले ना तर त्याला कळेल की मधुरा आणि मी एकत्र आहोत. ते भांडण ते सगळं नाटक होतं. हे त्याला कळता कामा नाही वासू भाऊजी, नाहीतर तो मधुराला खूप त्रास देईल. कदाचित घराबाहेरही काढू शकतो तो तिला, आणि मग त्याच्या हालचालींची काहीच माहिती आपल्याला मिळणार. हो खरंय, आणि तुम्हालाही त्रास देईल तो. मला तर त्रास देईलच, पण आपलं स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकणार नाही. आपल्या सगळ्या कामांवर बंधनं घालेल तो, आणि मग आपण सोलकडी कंपनीसाठी काहीच करू शकणार नाही वासू भाऊजी. माय गॉड, या फोटोजमुळे एवढा प्रॉब्लेम होणार असेल ना तर ते डिलीट करायलाच पाहिजे. आणि तेही आदित्यने ते फोटोज बघण्याआधी ते डिलीट करायला पाहिजेत. खरंय, या सगळ्यामध्ये आता राजेशच काहीतरी करू शकतोय. मी हे सगळं राजेशला सांगितल्यावर राजेश म्हणाला की तू काहीतरी करेल, पण नक्की काय करेल काहीच माहित नाही. नाही, करेल काहीतरी. म्हणजे फोटोज डिलीट करेल एवढं नक्की. तो असंच काहीतरी करेल. करू दे त्याने, खरंच करू दे त्याने काहीतरी. हे सगळं झाल्याशिवाय ना मला शांत नाही वाटणार. मला आणि काय ना केंकरे, फ्युचर मध्ये मी तुम्हाला माझा पार्टनर म्हणून बघतो. कळलं का? पार्टनर म्हणून, बिझनेस पार्टनर. आता उद्या तुम्हाला मुलं होणार, त्यांचं लहानपण, शिक्षण, एवढ्याशा पगारात मॅनेज होणार आहेत का गोष्टी? आणि तुम्हाला तर माहिती आहे आता महागाई किती वाढली आहे. हा हो ना सर. आणि सर, तुम्ही माझा एवढा विचार करताय ना त्याबद्दल मनापासून धन्यवाद. केंकरे, मी दिसतो तितकं वाईट नाहीये. हे बघा, आपल्याकडे ही एकच संधी आहे, ती आपल्याला गमावून चालणार नाही. चान्स कधी मिळतो आपल्याला बघायचं आणि एंट्री मारायची. कळलं का सगळ्यांना? हो, हे मला सगळं कळलंय. हा, फक्त ह्या दात्याला आणि ह्या सोमनला कळलंय ना. नाही, आयत्या वेळेस फंबल मारतात ना. वैद्या, वाक्य विश्वासी सवय तुला आहे, आम्हाला नाही. नाहीतर काय, ह्याच्यामुळे एकदा करंट गेला आपला. अरे हा ना, त्या सुमीच्या नादात आहे ना हा एंट्री घ्यायलाच विसरला. हा ना, आणि इथे आपल्याला शिकवतोय. हा, तुम्ही ना तुमचं मस्त चालू ठेवा. मी काय करतो, त्या आदित्यला जाऊन सांगतो. हे आदित्य, टाइम प्लीज. हा, काय आमचे गँगवाले भांडतायत, तर त्यांचं झालं ना की मग आम्ही एंट्री मारतो. हा, नाही, हा वैती बघ ना यार. नाहीतर काय, त्यानेच सुरू केलं, आम्ही नीट ऐकत होतो. हे बघ, मी आहे ना खरं तेच बोललो. बघितलं? हा बघ, अजून पण मान्य करत नाहीये. अरे हौशी नाटककारांनो, तुम्ही गप्प बसता का जरा? गप. ठीक, चुप. गप म्हटलं ना. मी ठीक आहे असं सांगत होतो. हा, अच्छा, ठीक आहे. हे बघा, आता महत्वाचं सांगतोय, ऐका. आता आपल्याला आदित्याचं पाकिट नाही, मोबाईल चोरायचा. 1 मिनिट, अचानक संहितेत एवढा बदल? जेवढं सांगतोय ना तेवढं ऐक. डिरेक्टर कोण आहे? हा, नाही तर डे लाईट जाईल ना आपला. बरं, ठीक आहे. काय करावं लागेल? हे बघ, वैती आणि सोमन, तुम्ही दोघांनी गाडीवर जाताना ना आदित्यचा मोबाईल चोरायचा आहे. आणि चोरायचाच, काहीही झालं तरी. आपण फक्त चोराचे रोल केलेत रे, हे जरा आती होते. हो यार. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. करेक्ट. एक मिनिट, मी काय करायचं? अरे तुझा रोल फिक्स आहे, तुला त्या आदित्यला आडवं यायचंय. ठीक आहे, चालेल. हा, सरफरोशी की तमन्ना. चल बाय, ठेवतो मी आता. रेडी राहा. हा, चल. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है. जाऊ दे, हे खूप मोठं आहे. यार, मधुराचे मिस कॉल येऊन गेलेत. मला कॉल करत होती आणि मी इडियटच. वासू, हॅलो मधुरा, अरे आय एम रिअली सॉरी. फोन सायलेंटवर होता, डेस्कवर राहिलेला आणि मला कळलं नाही. इथे काही ना काहीतरी कामं चालू आहेत, त्यामध्ये राहून गेलं यार. आय एम सॉरी. वासू, इट्स ओके. माझं झालंय ताईशी बोलणं. हो, त्यांनी सांगितलं मला. हा, पण मग आता तुम्ही काय करणार आहात? आय डोंट नो. म्हणजे प्रयत्न चालू आहेत, पण अजूनही अंदाज येत नाहीये नीट. आणि आदित्य, त्याचं काय सुरू आहे, काही कळलं का? नाही ना, तोच तर मेन इश्यू आहे. बरं,
मला सांग, फोटोज पाठवून साधारण किती वेळ झाला? फार वेळ नाही झाला. कारण आदित्य सकाळपासून खूप बिझी आहे, त्यामुळे त्याने फोटोज बघणं जरा अवघड आहे. हो, आणि आतापर्यंत जर त्याने फोटोज बघितले असते तर काहीतरी नक्कीच घडलं असतं. एक्झॅक्टली, काही ना काहीतरी बोललाच असता तो मीरा वहिनींना. हो, सो दिस मीन्स पॉल इज स्टिल अ नाकोट. हा, म्हणजे तसं म्हणू शकतोय आपण. पण ऐक, तू उत्तरावर लक्ष ठेव, कारण आदित्यने जर फोटोज पाहिले नाहीये तर ते त्याने बघावे म्हणून ती नक्कीच प्रयत्न करणार. डोंट वरी, मी तिच्यावर लक्ष ठेवते, पण तू तिकडे काय घडतंय हे मला कळवत राहा. ओके? येस, बाय. बाय.